नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद हे देशभरात उमटताना पाहायला मिळतात. देशभरात विविध ठिकाणी तरुणांनी एकत्र येऊन कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. कल्याणमध्ये देखील या घटनेचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. कल्याणमध्ये देखील येत्या 25 तारखेला फडके मैदानात हे आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सुरुवातीला हे आंदोलन सुभाष मैदानात ठरवण्यात आलं होतं, मात्र त्यात बदल करून ते ठिकाण आता फडके मैदान ठरवण्यात आलं आहे. आपण एकंदरीतच आपल्यासोबत आता कॉक्रोच जनता पार्टीचे काही सदस्य आहेत, काही तरुण देखील या ठिकाणी आहेत. नेमकं काय घडलं होतं, का का ते मैदान बदलण्यात आलं, तसंच काय नेमके मुद्दे आहेत, किती जण या आंदोलनात सहभागी होणार आहेत, हे आता त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. काय सांगाल एकंदरीत? आपण सुरुवातीला सुभाष मैदान सांगितलं होतं, आता हे ठिकाण आपण बदललेलं आहे. ॲक्च्युली काय झालं, लास्ट 2 दिवसापासून आम्हाला खूप प्रतिसाद आला आहे, ज्याच्यासाठी आम्ही खूप धन्यवाद आहोत तुमचे. मुलुंडपासून ते शहापूरपर्यंत आम्हाला सगळ्यांनी कॉन्टॅक्ट केले आहे. तर आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं त्यापेक्षा जास्त लोक येणार आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की सुभाष मैदान आम्हाला कमी पडेल, पण आम्ही ते चेंज करून आता सध्या फडके मैदान केलं आहे. त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी वाईज पण आम्हाला फडके मैदान जास्त बेटर पडतं, तर म्हणून आम्ही सध्या फडके मैदान हे शर्टचं फायनल केलं आहे. काय सांगाल एकंदरीत किती जण सहभागी होतील या आंदोलनात? कारण आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये देखील हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली आहेत. पहिल्यांदा कल्याण डोंबिवलीमध्ये अशा प्रकारे म्हणजे एक दिवसाचं आंदोलन होतं आहे. काय सांगाल एकंदरीत किती जणांचा सहभाग असेल? बघा, आकड्यांमध्ये तर आम्ही नाही सांगू शकत, पण जे आम्हाला प्रतिसाद येतो आहे, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, CAs आहेत, वकिलांची लॉबी आहे, ते तर समोरून येतात की तुम्ही बिंदास, आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तर हा सगळा प्रतिसाद बघता हा आकड्यांमध्ये न सांगता सांगणं कठीण आहे, पण प्रतिसाद हा एक नक्की सांगू शकतो की हा फक्त ठाणे जिल्हा किंवा महाराष्ट्र नाही बघणार, तर संपूर्ण देशात एक आदर्श प्रोटेस्ट बनण्याची कॅपॅसिटी या प्रोटेस्टमध्ये 100% आहे. एकंदरीत तुम्ही जर तरुण पाहिलं तर सगळे व्यावसायिक आहात, प्रोफेशनल्स आहात, कोण कुठे काम करतं आहे. का ठरवलं म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून हे आंदोलन करावं असं का वाटलं? बघा, एक सिंपल गोष्ट सांगतो, प्रत्येक आईवडिलांची, म्हणजे माझे आईवडील असतील, ह्यांचे असतील किंवा कोणाचे असतील, प्रत्येकजण आज मेहनत का करतो आहे की बाबा आपल्या पोराला एक उत्तम शिक्षण देण्यात यावं. तर हीच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते, ते त्याच्यासाठी मेहनत करतात, पोरांना चांगल्या चांगल्या क्लासेसमध्ये टाकतात. पण एक्झाम झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला कळतं, एखादा, मी पण विद्यार्थी, मला कळलं अरे मी मेहनत करून एक्झाम दिली आणि त्या पेपरच फुटला होता, तर तेव्हा माझी मानसिकता काय होईल? आणि ह्याच्यामुळे 21 युवांनी जीव आपला गमावला, सुसाईड केली. तर ह्या गोष्टीला कुठेतरी रोक लागावी, या भावनेतून आम्ही सर्वजण एकत्र येतो. काही राजकीय दबाव आला आहे का? म्हणजे तुम्ही या आठवड्याभरापासून जवळपास या सगळं नियोजन सुरू आहे, काही राजकीय दबाव आला आहे? बघा, आम्हाला कॉक्रोच म्हणून संबोधित केलं गेलं आहे, तर मग आम्हाला आला किंवा नाही आला ह्याच्याशी आम्हाला कधी काय आता फरकच पडत नाही. आम्ही आमचा उद्देश ठरवला आहे की 25 तारखेला आम्हाला आमचं आंदोलन करायचं आहे, तर आम्ही त्याच उद्देशाने पुढे चाललो आहे. तर आम्हाला आता आजूबाजूने आमचे डोळे असे झालेत, कुठून आम्हाला दबाव येतो आहे की नाही येते हे आम्हाला आता कळत नाही. आम्हाला फक्त आमचा उद्देश दिसतो. फोन नंबर तुम्ही डिस्प्ले केले होते, तुम्हाला अनेक फोन आले असतील, काही याच्यामध्ये राजकीय दबाव आला, आंदोलन करू नका असं काही? आया था, लेकिन हमने यही बोला है कि हमारा कोई भी पॉलिटिकल बैकग्राउंड नहीं, हम किसी को सपोर्ट भी नहीं करते. तो जो भी हमने किया है वो एक पीसफुल प्रोटेस्ट के लिए ही कर रहे हैं. जो स्टूडेंट जिनको सफ़र हुआ है उनके लिए ही कर रहे हैं बस. काय आव्हान करशील आता येत्या 25 तारखेला जे आंदोलन तुमचं होणार? येत्या 25 तारखेला जे आंदोलन होणार आहे त्यात आमची एकच इच्छा आहे की हे पीसफुली एक्झिक्यूट व्हावं, आणि आम्ही व्हॉलेंटियर्सही डिप्लॉय केले आहेत सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी. सो दॅट्स इट. प्लीज सपोर्ट. विद्यार्थ्यांसाठी काय आव्हान असणार आहे? कारण विद्यार्थी देखील या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहेत. ठिकठिकाणी जे आंदोलनं सुरू आहेत त्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. बघा, आम्ही जेही विद्यार्थी आम्हाला या आंदोलनात जे सहभाग घेणार आहेत त्यांना फक्त आमचं एकच आव्हान असेल की आपल्याला एक पीसफुल आंदोलन करायचं आहे. जे दिल्लीत घडले किंवा इतर ठिकाणी घडते तसं आपल्याला घडू द्यायचं नाही. आपल्याला एक आंदोलन, एक आदर्श आंदोलन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात व देशात एक आदर्श आंदोलन कसं असतं, आणि ह्याच आंदोलनाची सगळीकडे चर्चा झाली पाहिजे, जेणेकरून आपला जो मेन उद्देश आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि तो राजीनामा देताना त्यांना हे कळलं पाहिजे की हिंसेमुळे त्यांनी राजीनामा नाही दिला आहे, तर जे भावना दुखवल्या गेल्या आहेत स्टुडंट, आणि फक्त स्टुडंटच नाही तर त्यांचे आईवडील असतील, आजी आजोबा असतील, हे देखील मोठ्या प्रमाणात उद्या सहभाग होणार आहे. तो एक शांततापूर्वक आपल्याला एक आंदोलन करून धर्मेंद्र प्रधान यांना प्रेशराईज करायचं आहे की नाही, आता ही वेळ आली की आपल्याला बाबा राजीनामा द्यावाच लागेल.
एकंदरीत सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं? कारण इतक्या दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे, अनेक आरोप होत आहेत, सत्ताधारी दुर्लक्ष केल्याचा देखील आरोप होतो आहे. तर सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबाबत काय वाटतं तुम्हाला? बघा, आता जे शिक्षण मंत्री आहेत ते सत्ताधारीच आहेत. तर त्यांनी आत्तापर्यंत हा विषय एवढा चिघळवला नव्हता पाहिजे होता. आत्तापर्यंत राजीनामा देऊन ज्यांच्या ज्या चुक्या झाल्या त्या ॲक्सेप्ट केल्या पाहिजे होत्या. आज आपण कुठलीही ऑर्गनायझेशन बघा, छोट्यातली छोटी ऑर्गनायझेशन असली, एखादी जर चूक झाली तर आपण त्या व्यक्तीला काढतो. ती का काढतो? तर का बा दुसरा जो व्यक्ती येईल त्यांनी सेम चूक केली नाही पाहिजे. पण ह्याच्यामुळे आपल्याला हेच एक कळते की ह्या सरकारला फक्त आपले मंत्री प्रिय आहेत, त्यांची ड्युटीज, त्यांचे रोल्स, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी हे प्रिय नाहीत. तर हे एक दिसून येते की त्यांना हे मुद्दामून चिघळायचं आहे, जेणेकरून विद्यार्थी जे त्रासातून जे चाललेत ते त्यांना तो त्रास कमी न करता फक्त आपल्या मंत्र्यांना एक कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे असं आम्हाला वाटतं. काय आव्हान करशील या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर? या आंदोलनातून आमचं हेच आव्हान आहे की हे प्रोटेस्ट शांतपणे व्हावं आणि मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे की हे प्रोटेस्ट स्टुडंटसाठी आहे. त्यामुळे आमचं पॉलिटिकल तुम्ही जर म्हणाल की आम्ही कोणता पर्टिक्युलर सपोर्ट करतो किंवा निषेध करतो त्यासाठी नाही आहे. हे जे आहे की आमचं म्हणणं आहे की जो शिक्षण मंत्री आहे त्या त्याची जबाबदारी जाणावी. ती जबाबदारी जाण्यासाठी जे मध्ये त्यांना टाईम मिळाला पण होता की जेव्हा ते त्यांचे म्हणजे चुका सुधारू शकत होते, इन्व्हेस्टिगेशन करू शकत होते, त्यांनी नाही केलं. तर आता खूप टाईम झाला, इट्स अ हाय टाईम की तुम्ही आता रिझायनेशन द्यावं, कारण तुम्हाला ती जबाबदारी फुलफिल करता येत नाही. आमचं पर्टिक्युलर त्या पर्सनच्या अगेन्स्ट ओपिनियन आहे, कारण त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली नाही. रॅदर दॅन आम्ही असं बोलू की कोणत्या पॉलिटिकल बॅकग्राऊंडला आम्ही निश्चित होतो की कोणत्या पॉलिटिकल बॅकग्राऊंडला आम्ही तुम्ही सपोर्ट पाहिलं तर सातत्याने आंदोलनावर टीका केली जाते. सत्ताधाऱ्यांकडून अनेकदा परदेशी फंड्स येत आहेत. या आंदोलनात काहीतरी म्हणजे विरोधी पक्षाचं राजकारण करत आहेत, राजकारण सुरू झालं आहे, असे अनेक आरोप प्रत्यारोप या आंदोलनाबाबत होत आहेत. त्याबाबत काय मत आहे तुमचं? आता आम्ही स्वतः जे हे आंदोलन करतो आहे तर स्वतःहून बरेचसे लॉयर झाले, आर्किटेक्ट, प्रोफेशनल करणारे, बिझनेस करणे, इवन दो नॉर्मल जॉब करणारे लोक पण स्वतःहून म्हणतात की आमच्यासोबत आम्हाला कंट्रीब्यूट करायचं आहे, आम्हाला हे इच्छा आहे की प्रोटेस्ट व्हावं. कारण त्यांचे स्वतःच्या घरात पण मुलं आहेत जे दुखावले गेले, त्यांनी पण सफर केले आहेत, डॉक्टर्स झाले, त्यांनी त्यांच्या मुलांना पाहिले की ते एक्झाम्स येतात आणि ते लीक होऊन जातात. सो त्यांना ते दुःख जाणवतं म्हणून ते बोलतात की आम्ही स्वतः कंट्रीब्यूट करू, वेदर ते खाण्यावाईज असू दे, पाणी असू दे, फायनान्शियल वाईज असू दे. सो याच्यात बाहेर परदेशी पैशांचा काही संबंध नाही येत असं माझं प्रामाणिक मत आहे. 25 तारखेला तुमच्या आंदोलनाबाबत काय आव्हान करेल शहरातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना किंवा जे सहभागी व्हायचे आहेत त्यांना? माझं आव्हान हेच असेल की हे जे प्रोटेस्ट आहे ना शांतपूर्वक व्हावं, कारण मी बघते की जेवढे प्रोटेस्ट झाले ते नंतर खूप व्हायलेंट झालेत आणि त्यामुळे लोकांमध्ये ती एक ऊर्जा आहे, ती एक गरमी आहे की नाही हे चुकीचं झाले, ॲग्रेशन आहे. पण मी म्हणेन की त्याने काय होतं ना, विषय जो मेन मुद्दा आहे तो भरकटला जातो आणि त्याला वेगळेच फाटे फुटतात. त्यापेक्षा तुम्ही शांतपणे तुमचा मुद्दा मांडा आणि एवढ्या संख्येचा मुद्दा मांडला जातो ना तेव्हा लोक ऐकतात आणि त्यांना ऐकणं आहे पण. सो तुम्ही शांतपणे आपला मुद्दा मांडा आणि मुद्दा आपला काय की स्टुडंट्ससाठी जे काही चुकीचं झालं आहे, पेपर लीक असू दे किंवा लाठीमार असू दे, त्याच्या अगेन्स्ट आपला हा प्रोटेस्ट आहे आणि त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे आणि ते शांतपणे मांडा, ते लोक ऐकतील. एकंदरीतच येत्या 25 तारखेला कल्याण पश्चिमेकडील फडके मैदानात नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी व्हावं, शांततापूर्वक आपले मुद्दे मांडण्यात यावेत असं आवाहन सध्या कॉक्रोच पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं आहे. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण.